आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे की समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर जे महामार्ग आहेत, एकतर ते रस्त्याची क्वालिटी बघा, दुसरं म्हणजे जे काही खड्डे बिड्डे पडतात ते बघा. अशा जर घटना होत असतील तर ती दारू नेमकं तुम्ही आता ते कदाचित हे पण कारण देऊ शकतील की इथेनॉलसारखं आम्ही त्या पेट्रोलमध्ये टाकणार होतो आणि त्याचं मिश्रण करणार होतो. हे खूप शक्य आहे, हे सरकार त्याच्या पण केपेबल आहे. पण आम्हाला उत्तर काय येतं हे तर अपेक्षित आहेच, पण सरकारच्या ह्या राज्यामध्ये असं होऊच कसं शकतं हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक आमदारांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात अशा चर्चा होत आहेत की काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचं, जोडून व्हायचं की एनडीएचा भाग बनायचा. मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमचं मत स्पष्टपणे परखडपणे मांडत असतो. आणि ह्या देशामध्ये आपण पाहिलं असेल आता सर्वत्र सगळीकडेच लोक बोलायला लागलेली आहेत, लोक व्यक्त होतात, लोकांचा राग व्यक्त होतोय. महागाई असेल, पाण्याची टंचाई असेल, विजेची कपात असेल, हे सगळ्या गोष्टी तर आहेच. पण दुसऱ्या बाजूला आज मी जे कुठचेही पक्ष असतील, जे कुठचेही खासदार असतील, जे कुठचेही आमदार असतील, जे कुठचेही नगरसेवक असतील, अधिकृतरित्या अनधिकृतरित्या भाजपसोबत जाऊ पाहत आहेत, त्यांना एवढंच विचारत आहे, जी लोक राम मंदिराला लुटू शकतात, दानपेटी सोडली नाही, तुम्ही त्यांच्यासोबत मांडी लावून बसणार का? तसंच जर पाहिलं असेल तर जंतर मंतरला जे विद्यार्थी आहेत ते पण बसलेले आहेत, अभिजित दिपके बसलेले आहेत, सोनम वांगचुक तिथे अजूनही आंदोलन करत आहेत. कोणासाठी करत आहेत, कशासाठी करत आहेत? ह्या देशासाठी करत आहेत. जो नीटचा पेपर फुटला त्याच्यासाठी करत आहेत. तुम्ही त्यांच्या विरोधात भाजपच्या सोबत जाणार का, हा माझा सवाल सगळेच जे लोक भाजप सोबत जायचं होतं ना, आज मी त्यांना विचारत आहे. एक करू. मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेमध्ये भाषण केलं याच्या कशा पद्धतीनं बघताय? जोरदार टीका त्यांनी विरोधकांवर त्यांनी 2-2.25 तास जे ते भाषण खेचलं, खूप थापा मारल्या, पण त्यांचं फ्रस्ट्रेशन हे दिसायला लागलेलं आहे. काय खूप वेळा काय होतं, ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन, हे जे आपण बोलतो, हे काल जिवंत उदाहरण याचं मुख्यमंत्री महोदय. मी ह्या मागच्या आठवड्यात पण सांगितलं की कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे. कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल, शिवराज सिंग चौहानानं कसं खेचलं तसं खेचलं जाईल. पण ते फ्रस्ट्रेशन आता लोकांवर काढतायत, महाराष्ट्राच्या जनतेवर काढतायत. आणि जर एवढंच प्रश्न विचारत तुम्हाला झोंबत असेल तर का बसलात त्या खुर्चीवर? तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात, ज्या सत्तेमध्ये बसलेला आहात, लोक तुम्हाला सवाल करतील. भ्रष्टाचार किया है, पैसा खाया है, तो गाली भी खानी पडेगी, हे समजून घ्या. लोक प्रश्न विचारतील, तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला धमकवून चालणार नाही. तुम्ही हिंदीत धमकवा, इंग्लिशमध्ये धमकवा, फ्रेंचमध्ये धमकवा, तुमच्या धमकी आम्ही ऐकून घेणार नाही. महाराष्ट्र या धमकीला बळी पडणार नाही. आम्ही प्रश्न विचारत राहू. तुम्ही जी अनियमितता केली असेल, तुम्ही जे घोटाळे केले असतील, भ्रष्टाचार केला असेल, तुम्ही ज्या थापा मारता त्याला एक्सपोज करत राहू. संजय राऊत शरद पवारांवरती टीका केलेली आहे. त्यांनी जी काल एकनाथ शिंदेच्या जालन्यात जाऊन भेट घेतली त्याच्यावरती संजय राऊतांनी टीका केली. महायुतीत मिठाचा खेळ, महाविकास आघाडीत मिठाचा खडा आहे का? मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कारण मी सांगितलेलं आहे आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आम्ही या देशाच्या जनतेसोबत आहोत, भाजपसोबत जाणार नाही. किती दबाव टाकला, किती काही खेचण्याचा प्रयत्न केला, आमिषा दाखवली, तरी देशविरोधी कारवाई आणि हिंदू विरोधी कारवाई आम्ही करणार नाही. भाजप हे हिंदू विरोधी आहेत, भाजप हे देशद्रोही आहेत. राजभार संदर्भामध्ये कायद्यामध्ये सुधारणा आणण्यात आलेल्या आहे आणि तसं विधेयक जे आहे ते सादर केलेलं आहे. पण अजूनही राजभार नवी मुंबई असेल, उपनगरात असेल, हे सुरू आहे. कोणाच्या सावलीत सुरू आहे? कारण खडाजंगी देखील त्या दिवशी त्याला आणि परत मला वाटतं एवढंच महत्वाचं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर एकत्रितच भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवरती प्रतिक्रिया येतात किंवा हे रोज पाहायला मिळतोय. तुम्ही कसं बघताय? मी इथेनॉलबद्दल सातत्याने म्हणतच आहे की इथेनॉल, पहिली गोष्ट म्हणजे पर्यावरण वगैरे हे सगळं एका बाजूला. पण आपल्याला आठवत असेल तो व्हिडिओ, गडकरी साहेबच सांगत होते की इथेनॉल जेव्हा मिश्रण सुरू होईल तेव्हा 15 रुपये लिटर वगैरे पेट्रोल मिळेल, हा त्यांचाच व्हिडिओ आहे. आणि मग प्रश्न विचारल्यानंतर देशद्रोही, त्यांना हाच व्हिडिओ दाखवल्यानंतर ते बोलतात हे मी बोललोच नाही आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, आज जगात क्रूडचे प्राइसेस कमी झालेत, किमती कमी झाल्यात. आपल्याच देशात का नाही कमी झालेत? आपल्या सगळ्या आजूबाजूच्या देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे प्राइस कमी झालेत, किमती कमी झाल्यात. मग आपल्याच देशात का नाही कमी झालेत? उत्तर प्रदेशचं इलेक्शन आलं तेव्हा कमी करणार, गोव्याचं इलेक्शन येईल तेव्हा तुम्ही कमी करणार, देशाची निवडणूक येईल तेव्हा तुम्ही कमी करणार. आणि इथेनॉलबद्दल पण जे इंडस्ट्री बोलत आहे, जे जगात सगळे बोलत आहेत की इथेनॉल ब्लेंडिंग हे अजूनही अनसायंटिफिक आहे, अजूनही गाड्यांना ह्याच्यातून किती डॅमेज होते आपण पाहतोय, तरी देखील घुसवायचा स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी रस्ते तुम्ही तर ठीक करून दाखवा. मुंबई गोवा महामार्ग एक तर नीट करून दाखवा.
10-12 वर्ष झाली हा रस्ता चालू आहे. त्या खड्ड्यांमध्ये थोडं इथेनॉल टाकून तिथे तरी ते खड्डे बुजवा. आधी ते शेवटचं मराठी आधी ते शेवटचं ते मराठीचं बोलतात. हिंदीत विचारतो. अच्छा. शेवटचं तुम्ही सातत्यानं उद्धवजींनी पण देवेंद्र फडणवीस जोडले पहिले मराठी पंतप्रधान केला. तुम्ही आज केंद्र ठाकरेंची इच्छा आहे का देवेंद्रजींनी केंद्रात आम्ही हे जाऊन आणि शुभेच्छा द्याल सांगितलं का? आम्ही हेच सांगितलं की त्यांनी पहिलं व्यक्त व्हावं, मग आम्ही त्याच्यावर आमच्या भूमिका व्यक्त शुभेच्छा करू. असतील का? आम्ही हेच सांगत आहोत. शुभेच्छा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज बघून, त्यांचं फ्रस्ट्रेशन बघून, त्यांचं ॲरोगन्स बघून एक नक्की दिसायला लागलेलं आहे की भाजप काय आता त्यांना पुढचा काळ महाराष्ट्रात ठेवत नाही. त्यांना हा केंद्रीय मंत्री म्हणून घेणार हे आता दिसायला लागलेलं आहे. आता ह्याच्यात ऑपरेशन देवेंद्र फडणवीसमध्ये भाजपचेच पुढचे मुख्यमंत्री आत्ताच्या काळात होतील की मिंदे गटातून होतील आणि संघ आणि भाजप हे ऐकून घेईल हे बघणं आता आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत. पण हे होत असताना जर त्यांना प्रधानमंत्री बनायचं असेल असं त्यांनी इथे येऊन बोलून दाखवावं. सर, जिस तरीके से हम देख रहे हैं कि देवेंद्र थांब फडणवीस एक जी ने एक कल भाषण एक किया एक था। शेवटचा Related वाढदिवस आहे. त्यांचा काल वाढदिवस होता. आज आहे नाही, काल होता. काल तेच बोललो काल करायचं. सभा आणि परिषदेमध्ये अजूनही विरोधी पक्षनेता नाहीये. त्यांना आम्ही बोललो ना आज एक दिवस तरी करून दाखवा. भास्कर जाधवजी असतील किंवा वरती जे आम्ही नाव दिलं. सर, जिस तरीके से देवेंद्र फडणवीस जी ने कल भाषण किया था, क्या लगता है आपको आने वाले समय में वो दिल्ली में दिखेंगे, महाराष्ट्र की गति संभालेंगे? कल का जो भाषण था फडणवीस साहब का, एक तो बहुत सारी फिक्शनल बातें उन्होंने कही, मुंबई के बारे में हो, विकास के बारे में हो, कौन से राज्य में ये उन्होंने करके दिखाया, हमें एक बार दिखाया, पिक्चर देखने के लिए बुलाए. लेकिन उनकी जो बॉडी लैंग्वेज थी और उनका जो एरोगेंस था, ये फ्रस्ट्रेशन का बहुत बड़ा चिन्ह है. और ये मैं आज दावे के साथ कह सकता हूँ कि ये फडणवीस साहब का मुख्यमंत्री होने के नाते आखिरी सत्र है. इसके बाद वो केंद्र में मंत्री करके बुलाया जाएगा उनको. लेकिन जो उन्होंने कल महाराष्ट्र की जनता को धमकाया कि अगर आप सवाल पूछोगे, सोशल मीडिया पे व्यक्त होगे तो हम ऐसे करेंगे, वैसे करेंगे, छोड़ेंगे नहीं. मैं इतना ही कहूँगा उन्हें कि साहब भ्रष्टाचार किया है, पैसा खाया है तो गाली भी खानी पड़ेगी. जो बातें हम पूछ रहे हैं, जो बातें सिर्फ हम नहीं महाराष्ट्र की जनता पूछ रही है, जवाब आपको देना पड़ेगा. जिस कुर्सी पे आप हो, आप राजा नहीं हो, जनता के सेवक हो. और ये मान के चलिए कि जनता हर समय आपको सवाल करेगी, ये घमंड नहीं. तर कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली. महाराष्ट्राला असं धमकावून चालणार नाही असं त्यांनी म्हटलंय. फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचं विधानसभेतलं भाषण असेल असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.